हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बेसिक मॅथमॅटिक्स. तर बाळांनो, बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 1 स्टार्ट केलेला होता. चॅप्टर नंबर 1 आपण स्टार्ट केलेला आहे लॉगॅरिथम. लास्ट लेक्चर पर्यंत लॉगॅरिथमचा कन्सेप्ट आणि तीन टाइपचे प्रॉब्लेम्स ऑलरेडी आपण कव्हर केले होते. आजच्या लेक्चरला टाइप नंबर 4 चे प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर काही रूल्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते रूल्स आपण पाहणार आणि मग टाइप नंबर 4 चे प्रॉब्लेम्स कव्हर करणार आहोत. चला मग बाळांनो, हेडिंग तर तुमचा आहे चॅप्टर नंबर 1 आहे आपला लॉगॅरिथम. हेडिंग द्या बरं. लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉज ऑफ लॉगॅरिथम. आपण लॉगॅरिथमचे काही लॉज पाहणार आहोत, जे लॉज आपल्याला नवीन आहेत. लॉज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. लॉ नंबर 1 याला म्हणतात लॉ ऑफ प्रोडक्ट. लॉ ऑफ प्रोडक्ट. लॉ ऑफ प्रोडक्ट. बाळांनो, जर समजा असं झालं लॉगॅरिथम मध्ये लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू, जर समजा दोन लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन आली, दोन लॉगॅरिथम मध्ये जर ऍडिशन आली, तर लॉगॅरिथम मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्यांचं होतं प्रोडक्ट, म्हणजे त्यांचं होतं मल्टिप्लिकेशन. काय होतं बाळांनो? मल्टिप्लिकेशन. याला म्हणतात लॉ ऑफ प्रोडक्ट. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n म्हणजे दोन लॉगॅरिथमच्या व्हॅल्यूज आहेत, त्यांच्यामध्ये ऍडिशन आली का त्या दोघांचा लॉग हा सिंगल होतो, एक होतो. आणि हे जे आहे ना m आणि n, हे जे नंबर्स आहेत यांचं होतं मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट, म्हणून याला म्हणतात लॉ ऑफ प्रोडक्ट. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. काय डाऊट आहे? ओके, ऑनलाईनचे मुलं देखील माझ्या बरोबरच लिहित असतील. चला पुढे जाऊया. आता लॉ नंबर 2. लॉ नंबर 2, लॉ ऑफ डिव्हिजन. लॉ ऑफ डिव्हिजन. लॉ ऑफ डिव्हिजन. बघा बरं का बाळांनो, जर बाळांनो असं झालं लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n, प्लसच्या जागी आता इथे आलेलं आहे बाळांनो मायनस साइन. मग लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n म्हणजे लॉग m आणि लॉग n यांच्यात आली सबट्रॅक्शन. जेव्हा सबट्रॅक्शन येते तेव्हा दोन लॉगचा सिंगल लॉग होतो आणि त्या दोघांमध्ये काय होतं? डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे रेशो तयार होतो. आणि या ठिकाणी बाळांनो याला म्हणतात लॉ ऑफ डिव्हिजन. काय झालं बरं बाळांनो याच्यामध्ये? लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n असं सबट्रॅक्शन आलं का लॉग सिंगल होतो आणि ह्या दोन नंबरचं डिव्हिजन होतं, म्हणून याला म्हणतात लॉ ऑफ डिव्हिजन. ओके, मग हा झाला लॉ ऑफ प्रोडक्ट, हा झाला लॉ ऑफ डिव्हिजन. काय डाऊट आहे का? बघा, ऑनलाईनचे मुलं देखील व्यवस्थित लिहून घ्या. लॉ ऑफ प्रोडक्ट अँड लॉ ऑफ डिव्हिजन. ठीक आहे. यानंतर बाळांनो आपण नेक्स्ट जाणार आहोत. तिसरा लॉ आपण पाहणार आहोत. याला मी म्हणणार आहे चेंज ऑफ बेस. या लॉचं नाव आहे चेंज ऑफ बेस. याला म्हणता येईल चेंज ऑफ बेस. आता कसं होईल बरं बघा बरं का बाळांनो, लॉ कसा आहे? लॉ समजून घ्या. लॉग ऑफ m, लॉग ऑफ m विथ बेस n, लॉग ऑफ m विथ बेस n असा असेल तर काय करायचं बघा बरं का. लॉग ऑफ m विथ बेस n, मला हा बेस नकोय, मग यावेळी काय करायचं? हा जो m आहे तो वरचा वर घ्यायचा, वरच्या बाजूला घ्यायचा m, न्यूमरेटरला घ्यायचा m आणि डिनॉमिनेटरला घ्यायचा n. आणि हा जो लॉग आहे हा दोघांना सेपरेट करायचा. केला सेपरेट. ओके, म्हणजे काय केलं बाळांनो, यांचा बेस, याचा बेस अगोदर काय होता? n होता. मी वरचा m वर घेतला, खालचा n खाली घेतला, लॉग सेपरेट केला. लॉग ऑफ m डिवायडेड बाय लॉग ऑफ n. थोडक्यात काय झालं,
की चेंज ऑफ बेस, इथं बेस एन होता, आता बेस एन आहे का पहा बरं, म्हणजे बेस चेंज झाला, म्हणून या लॉचं नाव आहे चेंज ऑफ बेस. डायरेक्ट बेस चेंज करून टाकला, एम घ्यायचा अपवर्ड साईडला, एन घ्यायचा डाऊनवर्ड साईडला, लॉग सेपरेट, याला म्हणतात चेंज ऑफ बेस. काय डाऊट आहे का रे? हा झाला थर्ड लॉ. आणि डाऊट? पुढे लॉ नंबर 4. लॉ नंबर 4. आता जर असं असेल सेम बेस, या लॉला मी म्हणतो लॉ नंबर 4 सेम बेस. सेम बेस म्हणजे काय जरा समजून घ्या. आता असं आहे बाळांनो, आता मला सांगा लॉग कशाचा इथे, लॉग हा यमचा आहे, मग जो नंबर इथं आहे ना तोच नंबर खाली बेसला आहे, ज्या नंबरचा लॉग आहे तोच नंबर खाली बेसला आहे, मग हे दोघंही सेम आहे म्हणजे बेस कसा झाला सेम. मग काय आन्सर येतं बरं त्याचं 1. तुम्ही करून पाहू शकता, हा लॉ जरी ते बसवला तर 1 येतो का पहा बरं. लॉग ऑफ एम वर जाईन आणि खाली पण लॉग ऑफ एम येईन, लॉग एम डिवायडेड बाय लॉग एम. कसं होईल या रूलने, लॉग एम वर जाईल खाली पण एमच आहे, लॉग ऑफ एम, लॉग एम कट, खाली काय आलं रे 1. याला म्हणतात सेम बेस, ज्या नंबरचा लॉग असेल तोच नंबर खाली बेसला आहे, याला म्हणतात सेम बेस. असं असेल तर आन्सर 1 येतो. हा झाला लॉ नंबर 4 सेम बेस. ठीक आहे, हे लॉज आहेत. इकडे लक्ष द्या, एक्झाम्पल घेऊन जर पाहिलं तर लॉग ऑफ 5 विथ बेस 5 आहे, काय येईल बरं याचा आन्सर 1. व्हेरी गुड, याचा आन्सर 1 येईल. काय डाऊट आहे? आता एक्झाम्पल पण घेऊन सांगितलं, हे लॉज लिहून घ्या. चला लिहिले असतील बाळांनो, पुढे जाऊया. लॉ नंबर 5. लॉ नंबर 5 सरळ आहे, लॉग ऑफ 1 आणि बेसला काहीही असू द्या बरं का रे बाळांनो. जेव्हा 1 या नंबरचा लॉग येतो आणि बेसला काही पण असू द्या, बेसला काहीही असलं पण जर तो लॉग 1चा आहे तर 1चा लॉग ऑलवेज असतो 0. हा पुढचा लॉ आहे लॉग ऑफ 1. लक्षात ठेवा, बेसला काहीही नंबर असू द्या, बेसला काहीही असू द्या, पण जर 1चा लॉग असेल तर 1चा लॉग येतो 0. काय डाऊट आहे? पुढे लॉग ऑफ 0. बेसला काहीही असू द्या, बेसला काहीही असू द्या, पण जर 0चा लॉग असेल तर 0चा लॉग येतो 1. बेसला काहीही असू द्या पण लॉग जर 0चा असेल तर काय येतं बाळांनो 1. कळतात ते लॉज? सिंपल लॉज आहेत, लक्षात ठेवायचे, इझी आहेत. आता पुढचा जो लॉ आहे तो सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात जास्त वेळा यूज होणारा लॉ आहे, याला म्हणतात लॉ ऑफ पॉवर. लॉ ऑफ पॉवर काय म्हणतात त्याला? लॉ ऑफ पॉवर. हा लॉ सगळ्यात जास्त यूज केला जातो बाळांनो. तो लॉ असा आहे, लॉग ऑफ एम ए, लॉग ऑफ एम ए आणि एमच्या पॉवरला एन आहे, लॉग ऑफ एम आणि एमच्या पॉवरला एन असं असेल ना बाळांनो, तर हा जो पॉवर आहे ना, हा पॉवर या लॉगला मल्टिप्लिकेशन मध्ये जातो, म्हणजे हा एन इकडे येतो, हा एन इकडे येतो, पुढे राहत लॉग ऑफ एम. ओके, याला म्हणतात लॉ ऑफ पॉवर. मग लक्षात ठेवा, ज्या नंबरचा लॉग असतो त्या नंबरच्या पॉवरला जर काही आलं तर तो पॉवर कुठं येतो? या लॉगला मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. याला म्हणतात लॉ ऑफ पॉवर, कारण हा पॉवर आहे ना, म्हणून याला म्हणतात लॉ ऑफ पॉवर. आणि हा पॉवर कुठे येतो? या लॉगला मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. पाहू शकता हा पॉवर कुठं आलेला आहे? लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. याला लॉ ऑफ पॉवर म्हणतात. हा लॉ सगळ्यात महत्वाचा आहे बरं का, लिहून घ्या बाळांनो लॉ. झालं बाळांनो? काय डाऊट आहे?
चला पुढे जाऊया. लॉ नंबर 8. आता या लॉला काही नाव नाहीये पण समजून घेण्यासारखं आहे. इकडे पहा, आता तुमचा नंबर आहे ए हा एक नंबर आहे. या नंबरच्या पावरला आला लॉग ऑफ एक्स, म्हणजे एच्या पावरला लॉग आला. आणि इथं बेसला पण तोच नंबर आहे जो इथं आहे. ए रेस टू, याला रीड कसं करेल मी, ए रेस टू लॉग ऑफ एक्स विथ बेस ए, म्हणजे एच्या पावरला लॉग आहे. मग लॉग जेव्हा पावरला येतो ना तेव्हा हा लॉ यूज केला जातो. पण इथं जो नंबर आहे तोच नंबर इथं आहे. तर काय होतं माहिती बाळांनो, हा ए आणि हा लॉग ए कट होतो आणि खाली राहतो फक्त एक्स. ओके, लक्षात ठेवा, ए हा एक नंबर आहे, त्याच्या पावरला लॉग आला आणि त्या लॉगचा जो बेस आहे तो पण एच आहे. मग हा ए आणि हा लॉग ऑफ ए कट होतो, खाली राहतो एक्स. ओके, काय डाऊट आहे बाळांनो? अशा पद्धतीने हे 8 लॉज आहेत ज्यावर आपले इथून पुढचे जे काही टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत ते डिपेंड आहेत. चला मग बाळांनो, आता टाईप नंबर 4 चा प्रॉब्लेम सुरू करायला आपण रेडी आहोत. सुरू करूयात. हेडिंग द्या, टाईप नंबर 4 चे प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स ऑन दिस लॉ. हा जो शेवटी आपण लॉ पाहिला ना बाळांनो, ह्या लॉवर जे काही प्रॉब्लेम्स येतील ते टाईप नंबर 4 चे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही म्हणाल सर या टाईपचे प्रॉब्लेम आम्ही ओळखायचे कसे? या टाईपचे प्रॉब्लेम ओळखण्यासाठी सिंपल क्रायटेरिया आहे. तुमचा लॉगॅरिथम कुठं आला पाहिजे? पॉवरला. जेव्हा एखाद्या नंबरच्या पॉवरला लॉग येतो ना तेव्हा तो टाईप नंबर 4 चा प्रॉब्लेम आहे. कळालं ना मी काय बोलतोय? सिंपल आहे ना? ओके, लिहून घ्या. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन धिस लॉ. या लॉवर डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स. हेडिंग द्या. चला बाळांनो, आता टाईप नंबर 4 चे प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. लास्ट लेक्चर पर्यंत क्वेश्चन 35 झाले होते छोटे छोटे. आता आपण क्वेश्चन 36 पाहतोय. चला मग बाळांनो स्टार्ट करूयात. हिअर इज द क्वेश्चन नंबर 36. माझ्या बरोबरीने लिहा म्हणजे कसं की वेळ वाचेल बाळांनो. आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे, क्वेश्चन असा येतो बरं का, फाइंड दी व्हॅल्यू. फक्त एवढंच येतं, फाइंड दी व्हॅल्यू. किंवा असं सुद्धा येतं बरं का बाळांनो, इव्हॅल्युएट. फाइंड द व्हॅल्यू किंवा इव्हॅल्युएट असं येतं बरं का क्वेश्चन. क्वेश्चन कसा येतो, याची व्हॅल्यू काढा किंवा इव्हॅल्युएट करा. मग बघा बरं का बाळांनो, क्वेश्चन नंबर 36 असा आहे, 3 raised to log of 5 with base 3. दिस इज युअर क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे? 3 raised to log of 5 with base 3. 3 raised to log of 5 with base 3. आता इथं लॉगॅरिथम कुठं आला रे? पॉवरला आला. जेव्हा जेव्हा लॉग पॉवरला येईल टाईप नंबर 4 चे प्रॉब्लेम आहे, मग मी तो प्रॉब्लेम ऍज इट इज लिहिला. 3 raised to log of 5 with base 3. मग मी म्हणतो युजिंग कुठला लॉ बसतो रे बाळांनो याला? ए रेस टू चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहायचा. लॉग ऑफ ए एक्स विथ बेस ए इज इक्वल टू एक्स. हा जो काही लॉ आहे ना, बघा बरं, हा लॉ या ठिकाणी बसेल की नाही? कारण स्ट्रक्चर सिमिलर आहे. मग हा लॉ या ठिकाणी जर आपण बसवला तर काय वाटतं, काय आन्सर येईल बरं? जर ए आणि लॉग ए कट होतो तर एक्स राहतो, तर 3 आणि लॉग 3 कट होईल आणि खाली काय राहील? आलं ना बाळा आन्सर. 2 मार्क करता एवढं लिहायचंय, ओनली फॉर 2 मार्क्स. सिंपल आहे, लिहून घ्या. चला बाळांनो आता पुढे लक्ष द्या. हे तर झालंय, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. क्वेश्चन नंबर 37 आहे पहा. e raised to log of 25 with base e. सोल्युशन. प्रॉब्लेम मी ऍज इट इज लिहिला, e raised to log of 25 with base e.
कसा कळेल बरं? टाईप नंबर 4 चा प्रॉब्लेम आहे. लॉगॅरिथमची टर्म पॉवरला आहे. लॉगॅरिथमची टर्म जर पॉवरला आली तर जो फॉर्म्युला बसतो तो मी या ठिकाणी लिहितो. ए रेस टू लॉग ऑफ एक्स विथ बेस ए. ए आणि लॉग ए कट होतो, खाली राहतो फक्त एक्स. बरोबर ना? ए आणि लॉग ए कट होतो कारण हा इथं ए तर इथं बेसला पण ए, तसं इथं ई येतं इथं बेसला पण ई आहे. ई आणि लॉग ई कट होईन, खाली राहिला 25. मग फायनल आन्सर आलं बाळांनो 25. डाऊट असल्यास विचारा, लिहून घ्या. ओके, लिहिलं बाळांनो? पुढे जाऊया. आता थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम बरं का बाळांनो, इझी प्रॉब्लेम झाले. आता 38 नंबरचा प्रॉब्लेम आहे बाळांनो. 25 लॉग ऑफ 8 विथ बेस 5. आता इथे थोडं बारीक लक्ष द्या बाळांनो. इझी आहे परंतु थोडंसं लेंदी आहे. आता मला कसं कळेल बरं? हा त्या टाईपचा प्रॉब्लेम आहे 4चा. लॉगॅरिथमची टर्म पॉवरला आली म्हणजे टाईप नंबर 4 आहे. पण तो फॉर्म्युला वापरायला एक असा क्रायटेरिया आहे, इथं जो नंबर आहे तोच नंबर इथं पाहिजे, किंवा इथं जो नंबर आहे तो इथं पाहिजे. आता इथं 25 करणं इम्पॉसिबल आहे, याला चेंज करता येणार नाही. पण हा याला मात्र चेंज करता येईल. मग या नंबरमध्ये आणि या नंबरमध्ये काहीतरी रिलेशन आहे, आणि ते रिलेशन काय रे? 5चा स्क्वेअर किती आहे असं रिलेशन समजलं पाहिजे. मग 5चा स्क्वेअर जर 25 आहे तर 25च्या जागेवर 5 स्क्वेअर लिहिता येईल का? लिहिता येईल. मग 25च्या जागेवर मी लिहितो 5चा स्क्वेअर. 25च्या जागेवर मी काहीच नाही केलं, फक्त 5 स्क्वेअर लिहिला. बाकी सगळं इथं जसंच्या तसं. लॉग ऑफ 8 विथ बेस 5 जसेच्या तसे. कळालं? मी का केलं 5चा स्क्वेअर? कारण इथं 5 आहे आणि इथं 25 आहे. मग याला 5 करायचं होतं म्हणून त्याच जागेवर लिहिलं 5 स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर? काय डाऊट आहे? आता पुढे पहा. आता इथे फॉर्म्युला बसणार आहे, पण हा स्क्वेअर नकोय. माझ्या असं लक्षात आलं की 5च्या पॉवरला 2 आहे आणि 2च्या पॉवरला लॉग आहे, म्हणजे पॉवरला पॉवर आला. तुम्हाला माहिती आहे पॉवरला जर पॉवर आला, एच्या पॉवरला एम आणि एमच्या पॉवरला एन, पॉवरला पॉवर आला तर पॉवरचं काय होतं? मल्टिप्लिकेशन. एच्या पॉवरला एम आणि एमच्या पॉवरला एन आहे, याला लॉज ऑफ पॉवर म्हणतात. तर हे काय होईल? यांचं मल्टिप्लिकेशन. मग इथं 2च्या पॉवरला लॉग आहे, मग 2 आणि लॉगचं मल्टिप्लिकेशन होईल का? होईल त्या रूलनुसार. असं होईल पहा, 5 ॲज इट इज, या 2 ने जर लॉगला मल्टिप्लाय केलं तर 2 मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 8 विथ बेस 5. 5च्या पॉवरला 2 होते, 2च्या पॉवरला लॉग होता, 2चं लॉगचं मल्टिप्लिकेशन झालं बा, 2 मल्टिप्लाइड बाय लॉग 8 विथ बेस 5. हे समजलं की या रूलनुसार? लिहिलं बाळांनो? माझ्या बरोबर लिहित चला. आता अजूनही फॉर्म्युला बसत नाही. का बरं? आता बाळांनो हा जो 2 येतो मला इथे नकोय. का बरं माहिती का? तुमचा मेन फॉर्म्युला असा आहे ना, ए रेस टू लॉग ऑफ एक्स विथ बेस ए. आता या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर डायरेक्ट एक्स येतं, पण केव्हा? हा नंबर आणि हा नंबर सेम पाहिजे. लॉगला इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नको. हाय का इथं काही लॉगला मल्टिप्लिकेशन मध्ये नाही. मग इथे 2 आहे ना, मग एक रूल आपल्या जवळ आहे. तो रूल असा होता का, लॉग ऑफ एम रेस टू एन असेल तर त्याचं काय होतं बाळांनो? लॉ ऑफ पॉवर म्हणतात ना. हा एन कुठे येतो? मल्टिप्लिकेशनला. हा रूल आठवला का? आता जस्ट लिहून दिला होता थोड्या वेळापूर्वी. याला लॉ ऑफ पॉवर म्हणतात. म्हणजे एखादा नंबर जर एखादा नंबर जर लॉग मध्ये पॉवरला आला तर तो लॉगला मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. मग उलट पण होऊ शकतं ना, लॉगला जर हा नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये तर तो एमच्या पॉवरला जाऊ शकतो ना. अगदी तसं तुम्हाला इथं करायचंय. हा जो नंबर दिसतोय ना बाळांनो 2, हा नंबर लॉगला मल्टिप्लाय, तो जाईल 8च्या पॉवरला अकॉर्डिंग टू दिस रूल, आणि बेसचा 5 ॲज इट इज. कळालं? हा जो 2 आहे ना बाळांनो तो लॉगला मल्टिप्लाय, मग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पॉवर जे लॉगला मल्टिप्लाय असतं ते याच्या पॉवरला जातं या नंबरच्या. मग 8च्या पॉवरला गेले 2. आता इथं 5 आणि लॉग 5 आहे, मग 5 आणि लॉग 5 होतील कट.
ए आणि लॉग ए कट होतो आणि एक्स राहतो, तसं 5 आणि लॉग 5 कट होतील, कारण इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं काहीच नाही. म्हणजे 5 लॉग 5 कट होतील. खाली काय राहिलं रे? 8 चा स्क्वेअर. आणि 8 चा स्क्वेअर काय? 64. म्हणजे त्या प्रॉब्लेमचा आन्सर आलं 64. घ्या बरं बाळांनो व्यवस्थित लिहून. कुठे कुठे काय काय फॉर्म्युले यूज केले ते पुढे लिहिलेले आहेत, आणि कसं कसं केलंय ते बघा. इथं 25 होतं, 5 आणायचं होतं म्हणून 5 स्क्वेअर केलं. पॉवरला पॉवर आला, मग 2चं लॉगचं मल्टिप्लिकेशन झालं. लॉगला 2 मल्टिप्लाय, मला तो नकोय, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये ते 8च्या पॉवरला गेलं. मग हा 5 हा 5 सेम झाला. 5 आणि लॉग 5 कट झाला अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. 5 लॉग 5 कट झाल्यावर खाली राहिलं 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर 64 आहे. समजलं? या लिहून. चला बाळांनो लिहिलं असेल. आता जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. क्वेश्चन नंबर 30 काय बाळा? 39. ओके. क्वेश्चन असा आहे बाळांनो, 32 रेस टू लॉग ऑफ 5 विथ बेस 2. सोल्युशन कसं कळेल? टाइप 4 चा प्रॉब्लेम आहे. पॉवरला आलेला आहे लॉग, म्हणजे इकडे लक्ष द्या आता. चला, इथे 2 आहे आणि इथं 32 आहे. मग 2 आणि 32 चं काहीतरी रिलेशन आहे. 2 चा जर तुम्ही 5th पॉवर केला, 2 चा 5th पॉवर किती येतो? 32. 2 चं मल्टिप्लिकेशन जर 5 वेळा केलं 5 टाइम्स तर 32 येतो. करून पहा तुम्ही. मग 32 च्या जागेवर मी काय पुट करू शकतो? 2 रेस टू 5. मग 32 च्या जागेवर पुट केलं 2 रेस टू 5. 32 च्या जागेवर पुट केलं 2 रेस टू 5. आणि हे वरती जे होतं ते ऍज इट इज लॉग ऑफ 5 विथ बेस. आता आपल्याला ऑलरेडी रूल माहित झालेला आहे काय, की पॉवरला आहे 2 5 आणि त्याच्या पॉवरला लॉग. पॉवरला पॉवर जर आला, पॉवरला पॉवर आला तर पॉवरचं होतं मल्टिप्लिकेशन. पॉवरला पॉवर मल्टिप्लिकेशन होणार, 5 ने लॉगला मल्टिप्लाय करायचं. 5 इंटू लॉग ऑफ 5 विथ बेस 2. 2 रेस टू 5 आहे, त्याच्या पॉवरला लॉग आहे. पॉवरला पॉवर आला म्हणून 5 आणि लॉगचं मल्टिप्लिकेशन झालं. पॉवरला पॉवर आला म्हणून पॉवरचं मल्टिप्लिकेशन झालं. पण इथे मला 5 नकोय. मग हा 5 नकोय, लॉगला जे मल्टिप्लाय असतं ते इथे याच्या कुठे जातं? पॉवरला. कोणता रूल आहे? लॉ ऑफ पॉवर आहे. आठवा, लॉग ऑफ m रेस टू n असेल तर n इंटू लॉग ऑफ m होतं. हा तो लॉ आहे. या लॉच्या हिशोबाने काय होईल? हे जे 5 मल्टिप्लाय लॉगला, हे जे 5 लॉगला मल्टिप्लाय ते या 5च्या कुठे जातील? पॉवरला. लॉग ऑफ 5 रेस टू 5. हा 5 लॉगला मल्टिप्लाय होता, तो 5च्या पॉवरला गेला विथ बेस 2. आता पहा, लॉगला मल्टिप्लाय काही नाहीये, इथं 2 आहे आणि इथं पण 2 आहे. आता तुमचा जो लॉ आहे ए रेस टू लॉग ऑफ एक्स विथ बेस ए, हा या ठिकाणी बसेल. ए आणि लॉग ए कट झाला तर खाली एक्स राहतो. तसं इथं 2 आणि लॉग 2 कट होईल, खाली काय राहिलं? 5 रेस टू 5. 5 रेस टू 5 चा आन्सर तुम्ही कॅल्क्युलेटरवर काढू शकता, किंवा 5 चं मल्टिप्लिकेशन 5 टाइम्स जर केलं तर तुम्हाला याचा आन्सर येतं बाळांनो. किती येईल याचा आन्सर? कॅल्क्युलेटरवर करू शकता. कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 3125. अशा पद्धतीने बाळांनो हा प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट होतो. घ्या बरं लिहून व्यवस्थित. कोणत्या स्टेपला कोणता रूल वापरला ते इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, समजलं का? काय डाऊट आहे याच्यात? 5 रेस टू 5 येतं 3125. लिहून घ्या. चला बाळांनो, लिहिलं असेल तुम्ही. आता हे लिहिल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि तुमचा होमवर्कचा प्रॉब्लेम या ठिकाणी मी देत आहे. क्वेश्चन नंबर 40 आहे बाळांनो. 8 रेस टू लॉग ऑफ 3 विथ बेस 2. हिंट म्हणून सांगतो बाळांनो, 2 चा आणि 8 चं काहीतरी रिलेशन आहे, आणि ते रिलेशन आहे 2 रेस टू 3 इज इक्वल टू 8. म्हणजे तुम्ही 8 च्या जागेवर 2 रेस टू 3 पुट करू शकता. इथे 2 रेस टू 3 आलं तर 3 आणि लॉग एकमेकाला मल्टिप्लाय होतील. इथं जो 3 येईल तो त्या 3च्या पॉवरला येईल. मग हे 2 आणि लॉग 2 कट होईल, 3 रेस टू 3 येईल.
आणि 3⁵ आन्सर तुम्हाला माहिती आहे. जमेल होमवर्कला का मी करू? ओके, ट्राय करा. आन्सर काय येतं मला उद्या सांगा, आपण चेक करू. ओके, नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईपचा प्रॉब्लेम पाहू. बाय स्टुडंट्स.